मी दरवेळेस ना एकदम साधी सिंपल बिर्याणी बनवत असते, पण यावेळेस ना मी माझ्या वहिनीच्या स्टाईलमध्ये दम बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे. खूप टेस्टी झाली होती आणि खूप सिंपल पद्धतीने बनवते बाबा, मिनिटाचा टाईमपास न करता. तर त्यासाठी ना एक कढई घ्यायची, कढईमध्ये थोडं जास्त तेल टाकायचं. त्याच्यानंतर तो कांदा असतो ना तो लांब कापायचा. त्याच्यानंतर त्याला आहे ना गरम तेलात टाकायचा आणि त्याला छान प्रकारे फ्राय करायचा, जोपर्यंत त्याचा कलर असा रेडसर होत नाही ना, म्हणजे लालसर होत नाही ना, तोपर्यंत त्याला छान फ्राय करायचा तेलामध्येच. त्याच्यानंतर बघू शकता असा आपला कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर कांदा काढून घ्यायचा, तळलेला कांदा, आणि याला साईडला ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर आहे ना अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं जे पेस्ट करून टाकायचं, बघू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर जे मटण असतं ना, मटण चिकन जे घ्यायचं असेल ते ना चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं 4-5 पाण्याने. त्याच्यानंतर त्यात तळलेला कांदा टाकायचा. त्याच्यानंतर दही टाकायची. मी 10 रुपयाची दही आणली होती. जसं दही नाही टाकायची, नाहीतर ना ते थोडंसं असं म्हणजे नाही का पातळ होतं. 10 दही इनफ होऊन जाते. त्याच्यानंतर आहे ना मी हा सुहानाचा मसाला वापरला होता, चिकन बिर्याणी मिक्स. खूप टेस्टी असतो हा. या मसाल्याची टेस्ट आहे ना खूप छान येतं बरं का आपल्या बिर्याणीमध्ये. तर मी हाच यूज करते. याच्यात आहे ना सगळ्या प्रकारचे खडे मसाले असतात, म्हणून आपल्याला वरतून टाकायची काही गरज नसते. जर तुम्ही अर्धा किलोची बिर्याणी बनवत असाल ना, तर अर्धा टाकायचा मसाला, आणि जर 1 किलोची बनवत असाल ना, तर पूर्ण मसाला टाकून द्यायचा. त्याला त्यात उरवायचं नाही, तर त्याच्यात टाकून मिक्स करायचं. मसाला टाकून छान मिक्स करून टाकायचं. त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला स्पायसी खायची आवड असेल ना, तर त्याच्यात 1 या 2 चम्मच वरतून चटणी टाकायची. त्याच्यानंतर त्याच्यात अद्रक, लसण आणि कोथिंबीरचं जे पेस्ट बनवलं ते टाकलं मी त्याच्यात. ते पण मिक्स करायचं छान. त्याच्यानंतर अर्धा लिंबूचा रस टाकायचा. लिंबूचा रस असं टाकायचं नाही, पीस आहे ना खट्टे खट्टे लागतात आणि ते खायला ना जात नाही. थोडाच लिंबूचा रस टाकलाय मी. त्याला मिक्स करायचं. वरतून आहे ना थोडं धना पावडर टाकलं, आणि जो वेगळा बिर्याणी मसाला असतो ना, तो अर्धा चम्मच टाकायचा. नसेल टाकायचा असेल तरी चालतंय, पण मला आणखीन टेस्ट हवा होता म्हणून मी टाकला. असं काही नाही बरं का की लागेलच, असं काही नाही. आपल्या बिर्याणीचा मसाला पण भरपूर होतो, पण मी वरतून टाकते. त्याच्यानंतर हे सगळं टाकून ना त्याला झाकून ना 1-1.5 तास ठेवायचं. त्याच्यानंतर ना मी कुकरमध्ये पाणी टाकलं, त्याच्यात तेल टाकलं, जिरं टाकायचं आणि मीठ टाकायचं, आणि आपलं हे जे तेजपत्ता असतो ना तो टाकायचा. आपल्या बिर्याणीच्या मसाल्यामध्ये असं तर सगळे खडे मसाले होतेच, म्हणून मी याच्यात खडे मसाले काय टाकले नाही. जर तुम्ही वेगळा बिर्याणी मसाला यूज करत असाल ना, तर याच्यात खडे मसाले टाकायचे, जसं काही आपले ती काळी मिरी असते, लोंग असते वगैरे, ते सगळं टाकायचं. त्याच्यानंतर आहे ना तांदूळ धुवून टाकला ना, त्याचा भात असा मोकळा मोकळा बनवून टाकायचा. त्याच्यानंतर जे पातेलं असतं ना, पातेलं घ्यायचं. मी जास्त जणांची बिर्याणी बनवत होती म्हणून मी मोठं घेतलं. त्याच्यानंतर त्यात तेल टाकलं, व जे आपण जे मटण टाकलं होतं ना, म्हणजे भिजत टाकलं होतं ना मसाल्यांमध्ये, ते टाकायचं. मग त्याला मिक्स करून ना 15 मिनिटात ते छान शिजून होतं. झाकून ठेवायचं. लगे 5-5 मिनिटांनी त्याला आहे ना मिक्स करत राहायचं. तर 15 मिनिटात छान असं मऊशीर शिजून जातं. शिजून झालं ना मटण, त्याच्यानंतर जो भात असतो ना तो एक लेअर लावायचा वरती, त्याची एक प्रत लावायची. त्याच्यानंतर ना मी हळद घेतली होती. हळदीत थोडं पाणी टाकून हळदचं पाणी बनवलं, आणि जो फूड कलर असतो ना तो पण टाकला तरी चालेल, पण मी फूड कलर काही यूज नाही केला. त्याच्यानंतर तळलेला कांदा लावला, वरतून कोथिंबीर टाकली, परत एक लेअर लावली भाताची. त्याच्यानंतर परत हळदीचं पाणी टाकायचं, फूड कलरचं पाणी टाकायचं, कांदा टाकायचा तळलेला, वरतून कोथिंबीर टाकायची, आणि त्याला आहे ना 5 मिनिटं आहे ना छान असं झाकून ठेवून द्यायचं, आणि बारीक गॅसच ठेवायचा, नाही तर खाली चटकेल बरं का. हे सगळं अशी एक प्रत लावून झाली ना, तर 5 मिनिटासाठी झाकून ठेवा, आणि बारीकच गॅस ठेवा, आणि लगेच गॅस बंद करून ना मस्तपैकी मिक्स करून घ्या बिर्याणी. खूप टेस्टी असे होते, आणि खूप साधे सिंपल पद्धतीने सांगितले, जसं झंझट नाही, काय नाही काय नाही. तुम्हीही आरामात कोणीही बनवू शकते. अशा प्रकारे तुम्हाला मी रेसिपी शेअर केली. नक्की बनवा, आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली, व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.